साताऱ्यातल्या कोयना पाटण रोडवर 2 एसटींची समोरासमोर धडक होऊन 70 प्रवासी जखमी झालेत। कोयना धरणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला। पुणे गुहागर एसटीनं रत्नागिरी पुणे एसटीला समोरून धडक दिली। या अपघातात 70 जण जखमी झालेत, त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी जखमींना तात्काळ बाहेर काढून सरकारी रुग्णालयात भरती केलं। जालना जिल्ह्यातल्या महाकाळ फाट्यावर बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 5 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे। जालना पाटोदा जवळ ही बस महाकाळ पाटील जवळ येताच बसचा स्टीअरिंग रॉड तुटला, त्यामुळे चालकानं ब्रेक लावताच बस उलटी झाली। बसमधल्या 40 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले, त्यांच्यावर शहागडमध्ये उपचार सुरू आहेत। उरीमधील हल्ल्याविरोधात राज्यभर निदर्शनं केली जात आहेत। नंदुरबारमध्ये विश्व हिंदू परिषदेनं या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मूक मोर्चा काढला। या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झालेले होते। पाकिस्तानच्या या हल्ल्यात भारताकडून काय उत्तर दिलं जाणार असा सवाल यावेळी करण्यात आला। बीड शहरातल्या शिवाजी चौकात पाकिस्तान विरोधी आंदोलन करण्यात आलं। पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले, तर पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। उरी हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्यात शिवसैनिकांनी आंदोलन केलं। पाकिस्तान विरोधी नारे देत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। या हल्ल्यामागे पाकिस्तानच असून मोदी सरकार त्याच्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। यावेळी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पुरीमध्ये भारतीय लष्करावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा चंद्रपुरातून राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध केला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दहशतवादाचं समर्थन करणारे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। उरीतल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी निषेध केला। शहरातल्या मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मोर्चा काढला आणि पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली। पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन करत आता कठोर कारवाई हवी अशी मागणी या आंदोलकांनी केली। पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातले 4 जवान शहीद झाले। याचा निषेध करत परभणीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। शहरातल्या दलित मुस्लिम एकता मंच आणि मनसे यांनी एकत्र येत पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली, तसंच पाक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना कल्याणमधील रिक्षा चालकांनी श्रद्धांजली वाहिली। स्टेशन परिसरात सर्व रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षा 5 मिनिटांसाठी बंद ठेवून या जवानांना श्रद्धांजली वाहिली। जवानांवरील हा हल्ला निंदनीय असून पाकिस्तानसोबत सरकारने बोलणी न करता त्यांना चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा मोर्चे काढले जात आहेत। अहमदनगरमध्ये 23 सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्यापूर्वी कोपर्डीकरांनी नगरपर्यंत मोर्चा काढला। हातात ज्योत घेऊन कोपर्डीकरांनी हे 80 किलोमीटरचं अंतर कापलं। कोपर्डी प्रकरणाला 2.25 महिने उलटूनही आरोपपत्र दाखल न केल्यानं त्यांचा निषेध यावेळी सरकारच्या करण्यात आला। कोपर्डीतल्या घटनेचा निषेध करत 26 सप्टेंबर रोजी नंदुरबारमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे। या मोर्चात अधिकाधिक मराठा जनांनी सहभागी व्हावं यासाठी ठिकठिकाणी जिल्ह्यात बैठकांचं सत्र सुरू झालंय। मोर्चात शिस्त आणि संयम राहावा यासाठी जनजागृती करण्यात येते। दर महिन्याला वेतन मिळावं या प्रमुख मागणीचं धानोरा पंचायत समितीसमोर प्राथमिक शिक्षकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय। या शिक्षकांच्या विविध संघटना सहभागी झालेल्या आहेत। गेल्या 1 वर्षांपासून धानोरा पंचायत समिती प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नाहीये। त्या विरोधात शेकडो शिक्षकांनी एकत्र येत हे आंदोलन केलंय। रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अखिलेश सिंग यांनी नांदेड रेल्वे स्थानकाला अचानक भेट देत पाहणी केली। प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेसमध्ये चढून त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। त्यानंतर पॅन्ट्री कारमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांचे हात स्वच्छ आहेत की नाही हे देखील तपासलं। विभागीय व्यवस्थापकांच्या भेटीनं रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली होती। सातारा जिल्ह्यातील फलटण सातारा रोडवरच्या आरळे पुलाला भगदाड पडलंय, त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून या पुलावरून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे।
पुलाच्या दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याने गावकऱ्यांची मात्र गैरसोय झाली। 7 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 15 ते 20 किलोमीटरचा वळसा घालून गावकऱ्यांना प्रवास करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते निखिल वाघमळे यांनी उपोषण सुरू केलंय। बुलढाण्यातल्या लोणार नगरीत रुग्णांना मुदतबाह्य औषधं दिली जात आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं असून प्राथमिक आरोग्य केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं परिसरात साथीच्या आजारांचं थैमान आहे, त्यामुळे लोक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेत आहेत, पण तिथे गेल्यावर त्यांना मुदतबाह्य औषधं देण्यात येत आहेत। त्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे। इंदापुरात तब्बल 11 टन गोमांस जप्त करण्यात आले। हैदराबादकडून मुंबईकडे निघालेला हा कंटेनर नाकाबंदीच्या वेळी अडवण्यात आला, तेव्हा त्यामध्ये हे गोमांस आढळून आलं। याची बाजारातली किंमत 11 लाख असल्याची माहिती मिळते। पोलिसांच्या कारवाईनंतर कंटेनर चालक फरार झालाय। पोलिसांनी गोमांसासहित 15 लाखांचा कंटेनरही ताब्यात घेतलाय। परभणी जिल्ह्यातील गाजलेल्या असोला हत्याकांडाप्रकरणी 6 आरोपींना जन्मठेप आणि 11,000चा दंड ठोठावण्यात आलाय। 2013 साली असोल्यातील अंगद जावळे या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या करण्यात आली होती। धारदार शस्त्रांनी अतिशय निर्घृणपणे अंगदची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। आरएसएसचे साधक दिवंगत मुकुंदराव पणशीकर यांच्या स्मृतिगंध प्रकाशनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 23 सप्टेंबरला जळगावात येणार आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा खर्च जळगाव पालिकेनं करावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे। तर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून पोलिसांनीच हा खर्च करावा असं उत्तर पालिकेतर्फे देण्यात आलंय। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली। सकाळपासून कधी ढगाळ तर कधी ऊन, यामुळे वातावरणात चांगलीच उष्णता वाढलेली होती। दुपारच्या सुमाराला आकाश भरून आलं आणि सुमारे अर्धा तास जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसाचा लागवड झालेल्या कांद्याला फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे। संपूर्ण मंदिर पाण्यानं धुवून रंगरंगोटी करून मंदिराला नवी झळाळी दिली जाणार आहे। मात्र यामुळे मंदिराच्या बांधणीला धक्का बसू नये याची काळजी घेतली जाते। हेरिटेज समितीनं केलेल्या शिफारसीनुसार ही स्वच्छता केली जाते।